जी के यूजफुल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. नुकतेच महाराष्ट्र सेट एक्झाम फॉर्म भरणं सुरू झाले आहे. सेट आणि नेट या दोन्ही एक्झामचा सिलेबस सारखाच आहे. 50 प्रश्न पेपर 1, 100 प्रश्न पेपर 2. ज्या विषयामध्ये आपले MA कंप्लीट असते त्या विषयामध्ये आपल्याला पेपर 2 द्यावा लागतो. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात. असे आपली 300 गुणांची परीक्षा असते. पेपर 1 मध्ये 10 युनिट असतात. प्रत्येक युनिटला 10 गुण दिलेले असतात. लोकविकास व पर्यावरण, अध्यापनशास्त्र, संशोधन, संप्रेषण, गणित, रिझनिंग, सामग्रीचे विश्लेषण, माहिती व तंत्रज्ञान, उच्च शिक्षण प्रणाली आणि उतारा असे 10 युनिट 10-10 गुणांसाठी विचारल्या जातात. आज आपण लोकविकास व पर्यावरण हा युनिट बघणार आहोत. ज्या एक्झाममध्ये पर्यावरण हा विषय आहे त्या एक्झामसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. विशेष करून सेट आणि नेट. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, एन्व्हायरमेंट हा शब्द एन्व्हायरपासून तयार झाला आहे. तो टिंबटिंब भाषेतील शब्द आहे. तर मित्रांनो, हा शब्द जापनीज भाषेतील शब्द आहे. मित्रांनो, मी ऑप्शन जास्त वाचणार नाही जेणेकरून आपला टाईम वाचेल. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता जैविक घटक नाही? तर मित्रांनो, आपला हवा हा जैविक घटक नाही. प्राणी, सूक्ष्मजीव, वनस्पती हे जैविक घटक आहे. मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता अजैविक घटक नाही? मित्रांनो, आता अजैविक घटक नाही असे विचारले आहे. तर मित्रांनो, आपला वनस्पती हा अजैविक घटक नाही. हवा, पाणी, जमीन हे अजैविक घटक आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे आपला, पर्यावरण विषयक पहिली परिषद टिंबटिंब 1972 मध्ये ठिकाणी झाली. तर 1972 मध्ये स्टॉकहोम या ठिकाणी आपली पहिली परिषद झाली होती. मित्रांनो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, हरितगृहवायू प्रमाण कमी करण्यासाठी 1997 मध्ये क्योटो प्रोटोकॉल टिंबटिंब देशात करण्यात आला. तर मित्रांनो, जपान या देशामध्ये क्योटो प्रोटोकॉल करण्यात आला. आपला पुढचा प्रश्न आहे 6 क्रमांकाचा, डेन्मार्कमध्ये झालेले कोपेनहेगन परिषद कशाशी संबंधित होती? तर मित्रांनो, ही परिषद हरितगृह परिणाम कमी करण्याशी संबंधित होती. तर ह्या प्रश्नाचं उत्तर होऊन जाईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1. आपला पुढचा प्रश्न आहे 7 नंबरचा, कोपेनहेगन परिषद केव्हा झाली? तर मित्रांनो, 7 ते 18 डिसेंबर 2009 या दिवशी ही परिषद झाली होती, कोपेनहेगन परिषद. मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, डाऊन टू अर्थ हे टिंबटिंब विषयाशी मासिक आहे. तर हे मासिक पर्यावरण विषयाशी संबंधित आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे आपला 9 क्रमांकाचा, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीची स्थापना टिंबटिंबमध्ये मुंबई येथे झाली. तर मित्रांनो, ही बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीची स्थापना 1983 मध्ये झाली. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो मग आपला, डॉक्टर सलीम अली टिंबटिंब पर्यावरण विषयक सत्तेशी निगडीत होते.
तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचं आपलं उत्तर होऊन जाईल बॉम्बे नॅचरल हिस्ट्री शी निगडीत होते. डॉक्टर सलीम अली हे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीशी निगडीत होते मित्रांनो. बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया ही संस्था कोलकाता येथे केव्हा स्थापन झाली? तर मित्रांनो, ही 1890 मध्ये बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया ही संस्था कोलकाता येथे स्थापन झाली 1890 मध्ये मित्रांनो. आपला पुढचा प्रश्न आहे, फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया मुख्यालय टिंबटिंब ठिकाणी आहे. तर फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाचे मुख्यालय मित्रांनो डेहराडून या ठिकाणी आहे. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आशिया खंडातील पहिली मगर प्रजनन संशोधन केंद्र 1976 साली टिंबटिंब येथे सुरू झाले. तर मित्रांनो, 1976 साली मद्रास, चेन्नई या ठिकाणी आशिया खंडातील पहिले मगर प्रजनन संशोधन केंद्र 1976 साली सुरू झाले. मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब भारतीय उद्योगपती निसर्ग व वन्यजीव संवर्धन चळवळीतील योगदानाबद्दल पद्मभूषण देऊन गौरविण्यात आले आहे. तर एस बी गोदरेज यांना भारतीय उद्योगपती निसर्ग व वन्यजीव संवर्धन चळवळीतील योगदानाबद्दल पद्मभूषण देऊन गौरविण्यात आले आहे मित्रांनो. आपला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जैवविविधतेची नोंद घेऊन देवरायाच्या वनाचे संवर्धन करण्याचे कार्य टिंबटिंब हे पर्यावरण तज्ज्ञ करतात. तर माधव गाडगीळ हे जैवविविधतेची नोंद घेऊन देवरायाच्या वनाचे संवर्धन करण्याचे कार्य करतात मित्रांनो. आपला पुढचा प्रश्न आहे, ताजमहालाच्या संरक्षण पर्यावरण विषयाचा सक्तीने शालेय शिक्षणात समावेश असे कायदे करण्यासाठी टिंबटिंब या कायदे तज्ज्ञाने जनहित याचिका कोर्टात दाखल केल्या. तर एम सी मेहता यांनी या याचिका कोर्टात दाखल केल्या. ताजमहालाचे संरक्षण पर्यावरण विषयाचा सक्तीने शालेय शिक्षणात समावेश असे कायदे करण्यासाठी एम सी मेहता यांनी कायदेतज्ञ जनहित याचिका कोर्टात दाखल केल्या. मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्प टिंबटिंब राज्यात आहे. तर मित्रांनो, नर्मदा नदीवरील प्रकल्प हा आपला गुजरात राज्यामध्ये आहे मित्रांनो. मित्रांनो, 18 क्रमांकाचा प्रश्न आहे आपला, नर्मदा सरोवर प्रकल्पाच्या विस्थापिताचे पुनर्वसनाशी निगडीत आहे. तर मेघा पाटकर सामाजिक कार्यकर्त्या आहे जे नर्मदा सरोवर प्रकल्पाच्या विस्थापनाचे पुनर्वसनाशी निगडीत आहे मित्रांनो. तर ह्या प्रश्नाचं उत्तर होऊन जाईल आपलं मेघा पाटकर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सुप्रीम कोर्टाने पर्यावरण विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याचा आदेश टिंबटिंब साली दिला. तर 2004 साली मित्रांनो, सुप्रीम कोर्टाने पर्यावरण विषयक शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याचा आदेश दिला मित्रांनो 2004 साली.
पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपला, भोपाळ वायू दुर्घटना केव्हा झाली? तर मित्रांनो, भोपाळ वायू दुर्घटना ही 3 डिसेंबर 1984 मध्ये झाली मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपला, भोपाळ येथील युनियन कार्बाइड कारखान्यातून टिंबटिंब वायूची गळती झाली होती. तर मित्रांनो, मिथाइल आयसोसायनाइड ह्या वायूची गळती झाली होती मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपला, सल्फर डायऑक्साईडमुळे टिंबटिंब रोग संभवतात. तर मित्रांनो, सल्फर डायऑक्साईडमुळे आपल्याला श्वसनाचे व फुफ्फुसाचे रोग उद्भवतात मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपला, हवेत शिशी निर्मित कशामुळे होते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होऊन जाईल आपल्याला ऑप्शन क्रमांक 4, हे सर्व वायूमुळे हवेत शिशी निर्मित होते. वाहनातील धूर, धातू प्रक्रिया उद्योग, लेड बॅटरी उत्पादन. तर मित्रांनो, 23 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर होऊन जाईल वरील सर्व. आपला पुढचा प्रश्न आहे, कार्बन मोनॉक्साईड वायू कशामुळे निर्माण होतो? तर मित्रांनो, हा धातू प्रक्रिया उद्योगातील प्रक्रियामुळे निर्माण होतो. 24 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर होऊन जाईल ऑप्शन क्रमांक 4, कार्बन मोनॉक्साईड वायू हा धातू प्रक्रिया उद्योगातील प्रक्रियामुळे निर्माण होतो मित्रांनो. आपला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कार्बन मोनॉक्साईड वायू मुख्यतः कशामुळे निर्माण होतो मित्रांनो? वरचा प्रश्न आणि हा प्रश्न थोडा वेगळा आहे मित्रांनो. ह्या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.